आरीवर्कचा निडल असतो तर तुम्हाला निडल पण दाखवते. माझ्याकडे 3 ते 4 निडल आहे. ही निडल बीट्स आणि ते ठेवण्यासाठी उपयोगात पडते. ही शुगर बीटची निडल आहे. हे थ्रेडचा वर्क करण्याची निडल आहे, बघू शकता. आणि ही पण बीट्स यूज करण्याची निडल आहे. आरी वर्क करण्यासाठी कामं येतात. आणि ही गहू मणी आहेत व्हाईट कलर, याच्यामध्ये गोल्डन कलर आणि हा व्हाईट कलर 2 असतात. हा थ्रेड आहे जो आरी वर्क करण्यासाठी बॉर्डरला कामा येतो आणि याचे नंबर आहे 423. हा पिको थ्रेड आहे जो आपण शुगर बीट्स आणि स्टोन ॲड करण्यासाठी वापरतो. हा ग्लू आहे B700. हा आपण स्टोनची चेन असते तो चिटकवण्यासाठी वापरतो. आणि खूप छान स्टोन आहे हा B700. हे आहे शुगर बीट्स जे आरी वर्कसाठी वापरले जातात. याच्यामध्ये कलर भरपूर भेटतात, तर पण मी हा क्रीमी असं गोल्डन कलर घेतलेला आहे. सिल्क थ्रेड हा मी सध्या लाल कलरचा यूज करते. याच्यामध्ये पण भरपूर कलर अवेलेबल असतात. ही स्टोन चेन आहे, आरी वर्कमध्ये चिटकवण्यासाठी कामं येते. ही स्टोन चेन बघू शकता. ही साधारण 20 ते 30 रुपये मीटरपासून मार्केटमध्ये इझिली मिळून जाते. वॉल चेन आहे, आरी वर्कमध्ये सर्वात महत्त्वाची असते चिटकवण्यासाठी. वॉल चेन स्टोन आहे, ड्रॉप साईजचा आहे हा. आणि हे साधारणतः 50 रुपयाला एक पॉकेट मिळून जातं इतकं. गहू मणी आहे गोल्डन कलर. हे पॅच पण आहे तसे जे मी विकतच घेतलेले आहे, बघू शकता. बीड्स आहे आणि हा पण गोल्डन कलरच आहे. चिटकवण्यासाठी स्टोन आहे, मणी आहे बघा. 3 mm साईज या मण्यांची. हे जे शुगर आपण आरी वर्कसाठी खूप महत्त्वाचे आहेत. हे लटकनचे स्टोन आहे जे आपण खाली आरी वर्क केल्यानंतर लटकन करतो स्लीव्जला, त्याची लटकनाची स्टोन आहे हे असे. हे सगळे वस्तू वापरून मी हे वर्क केलेलं आहे. आणि हे एकदम बारीक काम आहे आरी वर्कचं. हे स्टेन स्टिच शुगर बीट्स आणि हे 2 मधून राऊंड चिटकवलेले आहे. ही लाईन आहे बॉल चेन आणि हे सगळं मी तयार केलेलं आहे. तर तुम्हाला असं जर ब्लाऊज पाहिजे असेल किंवा तुम्हाला हे शिकवायचे असेल तर कमेंट करा. आम्ही याचा थोडासा तुम्हाला माहिती अजून सांगण्याचा प्रयत्न करेन.